12th केमिस्ट्री ऑनलाईन लेक्चर. लास्ट लेक्चरला आपला चॅप्टर आपण चालू केला होता सॉलिड स्टेट. मग त्याच्यामध्ये जो स्टार्टिंगचा पार्ट होता क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड तो पार्ट रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे तो काय पार्ट तुम्ही करू नका किंवा त्याच्यातले जो डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आहेत ते पण काय नको. त्यानंतर आपण त्याचे टाईप्स बघितले होते. क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप्स 4 टाईप होते, ते टाईप स्टडी केले होते. त्यानंतर तो चार्ट होता, त्या चार्टमध्ये पूर्ण जे आपण 4 टाईप बघितले त्याचं पूर्ण सगळं समरी दिली. त्या पूर्ण चार्टमध्ये सगळ्या प्रॉपर्टीज वगैरे ते सगळं तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी आहे त्या चार्टमध्ये. तो चार्ट स्टडी करा म्हणजे तुमच्या सगळे लक्षात येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, त्या प्रॉपर्टीज प्रत्येक जे आपण टाईप बघितले त्या टाईपच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे एक्झाम्पल्स हे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आजचं लेक्चर आपण आता स्टार्ट करूया. क्रिस्टल स्ट्रक्चर. आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्येच एक छोटे छोटे जे कणस असतात, जसं फॉर एक्झाम्पल शुगर मॉलिक्यूल. शुगर तुम्हाला त्या घरामध्ये जी साखर असते ती माहिती आहे. साखरचा जो एक कण म्हणतो आपण किंवा त्याचं जे बारीक तुम्हाला तो स्मॉल कण दिसतो त्याला काय म्हणतात आपण, क्रिस्टल म्हणतो. मग त्या क्रिस्टलमध्ये त्याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, तो जो आपल्याला दिसताना समोर आपल्याला तो साईजमध्ये दिसतं, ते स्क्वेअरमध्ये वगैरे ते दिसतात किंवा गोल असे दिसतात क्रिस्टल, आपल्याला सर्क्युलर पण असतात किंवा साल्टचे मिठाचे एकदम छोटे असतात, ते स्मॉल मॉलिक्युल्स असतात किंवा छोटे छोटे कण असतात, त्याला आपण क्रिस्टल म्हणतो. मग ते जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतं त्याचं आतमध्ये स्ट्रक्चर कसं असतं, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर किंवा त्याची ती 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन अ क्रिस्टल, त्याला काय म्हणायचं, क्रिस्टल स्ट्रक्चर. द ऑर्डर्ड म्हणजे त्याला काहीतरी ऑर्डर असते की रँडमली अरेंज नसतात एकदम क्रिस्टलाइन ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विशिंग पॉईंटमध्ये. किंवा क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजेच काय असतं, त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स ॲटम्स किंवा मॉलिक्यूल जे अरेंज केलेले असतात ते ऑर्डर्ड अरेंजमेंटमध्ये असते, त्यांचा सिक्वेन्स व्यवस्थित असतो, त्या सिक्वेन्सनंच ते काय असतात, अरेंज असतात. जसं NaCl मॉलिक्यूलमध्ये पण जसं Na आणि Cl हे ॲटम कसे सिक्वेन्सनी असं अरेंज केलेले असतात, तसंच त्या प्रत्येक जे क्रिस्टलाइन सॉलिड असतील त्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे ॲटम्स पार्टिकल्स असतील ते ऑर्डर्ड डेफिनाईट अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये. तेच ॲमॉर्फस सॉलिडमध्ये काय असतात, समजा चॉक पावडर हे काय तर ॲमॉर्फस सॉलिड येतात किंवा एकदम स्मूथ पावडर असते, त्याचे क्रिस्टल्स दिसत नाहीत तुम्हाला. मग ते त्याच्यामध्ये काय असतात, ते जे त्याच्यामधले पार्टिकल्स किंवा ॲटम्स असतात ते ऑर्डर्ड अरेंजड नसतात. मग बघा आता क्रिस्टल स्ट्रक्चरची जर डेफिनेशन करायची झाली तर काय होते डेफिनेशन, द ऑर्डर्ड 3 डायमेन्शनल, त्याच्या आतमधले स्ट्रक्चर, द ऑर्डर्ड 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल. त्या क्रिस्टलमध्ये पार्टिकलची 3 डायमेन्शनल अरेंजमेंट, त्याला म्हणायचं क्रिस्टल स्ट्रक्चर, इज डिस्क्राइब्ड युझिंग 2 टर्म्स. आता याच्यात तुम्हाला 2 टर्म पाहिजेत, कुठल्या कुठल्या आहेत बघा, लॅटिस अँड बेसिस. त्याचा बेस काय असतो आणि ते लॅटिस पॉईंट वगैरे असतात. मग लॅटिस अँड बेसिस, आता टर्म त्या काय आहेत बघूया आपण, क्रिस्टल, लॅटिस अँड बेसिस. लॅटिस इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन अ 3 डायमेन्शनल पिरियॉडिक अरे. आता एकच जी तुमची 3 डायमेन्शनल आता स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर परत परत काय होतं, रिपीट होत जातं, तशीच अरेंजमेंट होत जाते. मग ते लॅटिस म्हणजे काय असतं, जॉमेट्रिकल अरेंजमेंट. बघा डेफिनेशन लक्षात ठेवा, लॅटिस इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स, एक तिथं पॉइंट्स असतात इन 3 डायमेन्शनल पिरियॉडिक अरे. 3 डायमेन्शनल जो पिरियॉडिक परत परत येणारा जो अरे असेल किंवा जो ते चक्रसारखं फिरत असतं किंवा ते स्ट्रक्चर तुम्ही काय होतं, रिपीट होत जातं, असं असे पॉईंट्स असतात, त्या पॉईंट्सना काय म्हणतात, लॅटिस. लॅटिस इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन अ 3 डायमेन्शनल पिरियॉडिक अरे. राहील लक्षात डेफिनेशन. अ क्रिस्टल स्ट्रक्चर is obtained by attaching a constant particles to each of the lattice point. आता ते क्रिस्टल स्ट्रक्चर कसं ऑप्टेन होतं, तर ते जे लॅटिस पॉईंट्स आहेत ते त्या पॉईंट्सना काय होतात, पार्टिकल्स अटॅच होतात. बघा एक छोटे छोटे जे पॉईंट्स असतील त्याला काय म्हणतात, लॅटिस. आणि त्या लॅटिस पॉईंट्सना काय अटॅच होतं, तुमचे पार्टिकल्स असतील किंवा ॲटम्स मॉलिक्युल्स असतील ते काय होतात, तिथं अटॅच होतात, पार्टिकल्स ऑफ इच लॅटिस पॉईंट. आणि क्रिस्टल स्ट्रक्चर काय करतात, तयार करतात. पुढे आता तुम्ही आपण एक्झाम्पल बघणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल लॅटिस म्हणजे वगैरे काय, किंवा क्रिस्टल कसं तयार होतं, लॅटिस पॉईंट कसे असतात. सच कॉन्स्टंट पार्टिकल्स दॅट आर अटॅच्ड टू द लॅटिस पॉईंट्स फ्रॉम द बेसिस ऑफ क्रिस्टल लॅटिस. मग आता त्या जे लॅटिस पॉईंटला पार्टिकल्स अटॅच होऊन क्रिस्टल तयार होतं म्हणून त्याला काय म्हणतात, क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस इज ऑल्सो कॉल्ड स्पेस लॅटिस ऑफ क्रिस्टल. क्रिस्टल लॅटिसलाच काय म्हणतात, स्पेस लॅटिस पण म्हणतात, ऑफ क्रिस्टल. दस क्रिस्टल इज द स्ट्रक्चर दॅट रिझल्ट बाय अटॅचिंग अ बेसिस टू इच ऑफ द लॅटिस पॉईंट. म्हणून काय असतं, क्रिस्टल हे एक असं स्ट्रक्चर आहे की त्याच्यामध्ये जे अटॅच होणारे अटॅचिंग अ बेसिस टू इच ऑफ द लॅटिस पॉईंट, ज्या लॅटिस पॉईंट असतील त्याला काय होतं, तुमचे पार्टिकल्स येऊन अटॅच होतात आणि क्रिस्टल काय होतं, तयार होतं. इट इज रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन. आता खालच्या इक्वेशनवरनं रिप्रेझेंट केलं. आता हे तुमचे जे छोटे छोटे तुम्हाला इथं पॉईंट्स दिसत आहेत, हे बघा,
हे जे तुमचे छोटे छोटे हे पॉईंट्स आहेत, हे काय झालं तुमच्या लॅटिस पॉईंट्स किंवा लॅटिस साईट, लॅटिस साईट पण म्हणतात त्याला किंवा लॅटिस पॉईंट्स पण म्हणतात. असे प्रत्येक क्रिस्टलला काय असतात, असे पॉईंट असतात डेफिनेट, थोड्या थोड्या अंतरावर असे पॉईंट असतात. म्हणजे त्यांचे अरेंजमेंट काय असते, डेफिनेट अरेंजमेंट असते. बघा आता तुम्हाला ते दिसत आहेत, एक पहिल्या रो मध्ये 3 आहेत, नंतर 3 3 असे व्यवस्थित डेफिनेट अरेंजमेंट आहे, एक व्यवस्थित आहेत ते क्रिस्टलमध्ये असतात. मग ते काय झाले तुमचे पॉईंट, लॅटिस पॉईंट. तर बेसिसमध्ये काय असतं, तो जो तुमचा लॅटिस पॉईंट तिथं जाऊन अटॅच होणार आहे, असं बेस जिथं ते लॅटिस पॉईंट ज्या बेसवर असतील ते बेसिस. मग हे बघा पुढे बेसिस दाखवले तुमचं एक एकदम डार्क हे सर्कल दाखवले, एक पोकळ सर्कल, म्हणजे एक छोटं आणि एक मोठं असं सर्कल आहे. ते सर्कल म्हणजे ते फक्त तुमचा बेस आहे ज्याच्यावर हे लॅटिस साईट्स आहेत असं. मग परत त्या दोन्हींपासून तुमचं काय होतं, तर क्रिस्टल तयार होतं. जे पार्टिकल्स असतील, म्हणजे हा जो तुमचा बेसमधले जे पार्टिकल्स आहेत, हा जो बेस असतो तो काय तुमचा पार्टिकल ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत, ते कुठे जॉईन होतात, ह्या लॅटिस साईटमध्ये जाऊन हे सगळे जॉईन होतात हे पार्टिकल्स. तर हे बेस म्हणजेच काय तुमचे पार्टिकल ह्या सगळ्या लॅटिस साईटवर काय होतील, जॉईन होतील. तेच तुमचं दाखवले त्या लॅटिस साईटवर ते काय झाले बघा, इथे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये तो जो बेस आहे तो लॅटिस साईट किंवा पार्टिकल्स जे मॉलिक्युल्स आहेत ते कुठे झाले, तिथं जाऊन अटॅच झाले. तो जे तुमचं लॅटिस साईट होते किंवा लॅटिस पॉईंट होते तिथं जाऊन ते अटॅच झालं आणि तुमचं काय झालं, क्रिस्टल तयार झालं. त्यालाच काय म्हणतात आपण, क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस पण म्हणतात. जे मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स इथं अटॅच होऊन, जास्त करून पार्टिकल लक्षात ठेवा, पार्टिकल्स अटॅच होऊन तिथं काय होतं, ते तुमचं स्ट्रक्चर तयार होतं आणि त्याच्या साईट्स असतात त्या लॅटिस साईट्स म्हणतात त्याला. समजलं का बघा तुम्हाला ह्याच्यातलं कसं क्रिस्टल तयार होतं ते. त्यानंतरचं युनिट सेल, तर ही डेफिनेशन भरपूर वेळा पडली युनिट सेलची. डिफाईन युनिट सेल, द स्पेस लॅटिस ऑफ क्रिस्टल इज बिल्डअप ऑफ 3 डायमेन्शनल बेसिक पॅटर्न. आता आपण बघितलं स्पेस लॅटिक्स किंवा क्रिस्टल लॅटिस, त्यालाच क्रिस्टल लॅटिस पण म्हणतात. ऑफ क्रिस्टलचं जे प्रत्येक क्रिस्टलचं कशापासून तयार होतं, तर 3 डायमेन्शनल बेसिक पॅटर्न. जो बेसिक पॅटर्न असतो, जो तुमचा बेस असतो, तो ज्या लॅटिस पॉईंटला अटॅच होतो आणि क्रिस्टल तयार होतं. द बेसिक पॅटर्न इज रिप्रेझेंटेड बाय किंवा रिपीटेड इन, जो तो बेसिक पॅटर्न आहे जो तयार झाले तेच काय होतं, रिपीटेड इन 3 डायमेन्शनल्स टू जनरेट द एंटायर क्रिस्टल. आता हा जो बघितला फक्त एका क्रिस्टलच्या बाबतीत झाला, हा जो पॅटर्न आहे तो फक्त एक क्रिस्टल झालं तुमचं तयार. हाच काय होतं, पूर्ण एंटायर क्रिस्टल तयार होण्यासाठी हा एक पार्ट झाला. हेच रिपीट काय होतं तुमचा, हाच पॅटर्न पुढं काय होत जातो, रिपीट होत जातो. म्हणून त्याला काय म्हणतात, रिपीटेड स्ट्रक्चर ओव्हर द एंटायर क्रिस्टल. पूर्ण क्रिस्टल होईपर्यंत काय होतं, स्ट्रक्चर तुमचं रिपीट होतं आणि पूर्ण क्रिस्टल काय करतं, जनरेट करतं किंवा एंटायर क्रिस्टल तिथे तयार होतं. आता युनिट सेलची डेफिनेशन काय असतं, तर स्मॉलेस्ट रिपीटिंग, जे रिपीट होतं, जे क्रिस्टल तयार करणार आहे ते क्रिस्टल तयार करणारा जो पॅटर्न आहे तुमचा, जो रिपीट होतो, त्याला काय म्हणतात, युनिट सेल. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड. स्मॉलेस्ट डेफिनेशन एकदम सोपे आहे बघा. द स्मॉलेस्ट रिपीटिंग, जे रिपीट होतं परत ते स्ट्रक्चरल, त्याच्यामुळे ते स्ट्रक्चर असतं मेन युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. फक्त क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीत हे दिसतं कारण क्रिस्टल्स असतात तिथं म्हणून. अनेकदा डेफिनेशन सांगते, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. वेन युनिट सेल आर स्टॅक्ड टुगेदर टू जनरेट द क्रिस्टल, इच युनिट सेल शेअर्स इट्स फेसेस. आता जर युनिट सेल काय होतं, युनिट सेलमुळे जर क्रिस्टल जनरेट होत असेल, ते जे स्मॉलेस्ट तुमचं जे रिपीटिंग युनिट आहे, युनिट सेल म्हणजे काय म्हणतो आपण, स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट, जे परत रिपीट होते ते. मग त्या प्रत्येक युनिट सेलला, इच युनिट सेल शेअर्स इट्स फेसेस, म्हणजे त्याचे जे फेस असतात, फेस, एज, कॉर्नर विथ नेबरिंग युनिट सेल. आता एक युनिट सेल म्हणजे एक रिपीटिंग स्ट्रक्चर दुसऱ्या रिपीटिंग स्ट्रक्चरला जॉईन होणार आहे. तुमचं ओव्हर एंटायर स्ट्रक्चर तयार होणार, परत दुसरं रिपीटिंग युनिट जॉईन होईल, परत तिसरं, असं ओव्हरऑल जास्त जेवढे रिपीटिंग युनिट्स असतील त्याचे तेवढे ते जॉईन होऊन तुमचं क्रिस्टल तयार होतं. मग ते क्रिस्टल तयार होताना जी रिपीटिंग युनिट, म्हणजे आता रिपीटिंग युनिट म्हणजेच आपण काय म्हणतो, युनिट सेल बोलत जाऊया. आता रिपीटिंग युनिट म्हणजे युनिट सेल. मग त्या युनिट सेलचा एक युनिट सेल दुसऱ्या युनिट सेलला जॉईन होणार, त्यानंतरचा दुसरा युनिट सेल, असं युनिट सेल एकमेकांना काय होणार आहेत, जॉईन होणार आहेत आणि तुमचं क्रिस्टल तयार होणार आहे. मग जॉईन होताना प्रत्येक युनिट सेलला काय असेल, त्याचा स्वतःचा फेस, वरचा फेस किंवा त्याची एज, कॉर्नर्स, त्याचे जे कॉर्नर, एज असतील किंवा फेस असतील, ते एकमेकांना काय होतं, दुसऱ्या जो शेजारचा त्याच्या युनिट सेल असेल ज्याला जॉईन होणार आहे, त्याचा कॉर्नर, एज किंवा फेसच्या काय तो कॉन्टॅक्टमध्ये येतो किंवा त्याला तो शेअर करतो. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट द जॉमेट्रिक शेप ऑफ युनिट सेल इज सेम ॲज दॅट ऑफ द मॅक्रोस्कोपिक क्रिस्टल. आता हा साईज म्हणजे किंवा शेप, युनिट सेलचा शेप कसा आहे हे अंडरस्टँड होणं खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी, तर जर मॅक्रोस्कोपिक जर क्रिस्टल असेल, एकदम मोठ्या साईजचे क्रिस्टल असतील, एकदम मोठे जे क्रिस्टल्स असतात, ते आयडिया त्याचं स्ट्रक्चर हे करण्यासाठी तिथं
तुम्हाला हे इम्पॉर्टंट हे माहीत पाहिजे की त्या जॉमेट्रिक शेप, युनिट सेलचा जॉमेट्रिक शेप कसा येते. फॉर एक्झाम्पल बघा, इफ द क्रिस्टल हॅज क्युबिक शेप, जर क्रिस्टलला क्युबिक शेप असेल तर युनिट सेल विल ऑल्सो हॅव द कॉन्स्टंट पार्टिकल अरेंज्ड टू फॉर्म अ टायनी क्यूब. त्यामुळे युनिट सेल जर क्रिस्टलच जर क्युबिक असेल, दिसताना जर क्यूब दिसत असेल, तुम्हाला क्यूबसारखं स्ट्रक्चर दिसत असेल क्रिस्टलचं, क्रिस्टल हॅज अ क्युबिक शेप, द युनिट सेल विल ऑल्सो हॅव कॉन्स्टंट पार्टिकल अरेंज टू फॉर्म अ टायनी क्यूब. त्यामुळे युनिट सेल काय करतात, कॉन्स्टंट पार्टिकल जे अरेंज होतात ते काय असतात, एकदम टायनी क्यूबमध्ये असतात. The dimensions of unit cell along the three axes are denoted by a symbol A, B and C. आता पुढे डायग्राम आहे, त्याच्यामध्ये काय केले, जे डायमेन्शन्स आहेत युनिट सेलचे त्याचे जे 3 ॲक्सिस आहेत ते कशाने डिनोट केलेत, A, B अँड C. द अँगल्स बिटवीन द ॲक्सिस आर रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल. त्याच्यामध्ये जे अँगल असतील ते कशाने डिनोट केलेत तर किंवा रिप्रेझेंट केलेत अल्फा, बीटा आणि गॅमा. आय शोन इन फिगर. आता खाली ही फिगर आहे बघा, याच्यामधले आता हे ॲक्सिस सांगते मी, हे ॲक्सिस तुमचे हे काय झाले, याचे युनिट सेलचे ॲक्सिस हा A, B आणि C. त्याच्यानंतर त्यातले ते अँगल आहेत, हे बघा हे अँगल ते कशाने डिनोट केलेत, अल्फा, बीटा आणि गॅमाने. इतकंच याच्यामध्ये ह्या सांगितले सेलमध्ये किंवा युनिट सेल पॅरामीटर्स म्हणतात त्याला. जे तुमचे लेंथ आहेत ते A, जे एज आहेत, जे हे ॲक्सिस आहेत त्याचे A, B, C आणि त्याच्यातला अँगल अल्फा, बीटा आणि गॅमा. आता ही फक्त फिगर आहे, तेवढंच लक्षात ठेवा. युनिट सेल पॅरामीटर किंवा युनिट सेलची फिगर, युनिट सेल पॅरामीटर. जास्त शक्यतो ह्याच्यावर काही क्वेश्चन वगैरे पडत नाहीत, फक्त ते सांगितले. आता बघा टाईप्स ऑफ युनिट सेल. आता याच्या हे इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर क्वेश्चन असतो युनिट सेलचे टाईप वगैरे, प्रत्येक टाईपमध्ये कसं चेंज होतं, त्याच्या एज किती असतात, फेस किती असतात किंवा त्याच्यावरनं पुढचा सगळा पार्ट आहे हे आधी समजून घ्या. मग आता ह्याचे टाईप्स किती आहेत बघा. टाईप ऑफ युनिट सेल, देर आर 4 टाईप्स ऑफ युनिट सेल. किती टाईप आहेत, 4 टाईप. त्यातला आता फर्स्ट टाईप बघा, प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल युनिट सेल. फर्स्ट कोणता टाईप आहे, प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल युनिट सेल. त्यालाच काय म्हणतात, SC पण म्हणतात, म्हणजे सिम्पल युनिट सेल. इन अ प्रिमिटिव्ह युनिट सेल द कॉन्स्टंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर ओनली. आता प्रिमिटिव्ह जो युनिट सेल असेल त्याच्यामध्ये, प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल युनिट सेल, इन अ प्रिमिटिव्ह युनिट सेल द कॉन्स्टंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर ओनली. जे कॉन्स्टंट पार्टिकल्स म्हणजे त्याच्यातले जे तुमचे क्रिस्टल तयार करणारे जे पार्टिकल असतील ते कुठं अटॅच असतात, फक्त कॉर्नरला असतात. नंतरचं आहे बघा, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. कुठला दुसरा, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल द कॉन्स्टंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट सेंटर ऑफ बॉडी इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल्स. मग बघा इथं काय असणार आहेत, कॉर्नरला, सिम्पलमध्ये सांगितलं फक्त कॉर्नरला असतात. बॉडी सेंटर्डमध्ये कुठं असतात तर कॉर्नर, तुमचे जे कॉर्नर असतील त्या कॉर्नरला आणि सेंटरला एक असतो. समजला काय, एक फक्त काय होतो इथं एक्स्ट्रा असतो, कॉर्नरला आणि सेंटरला, बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये. त्यानंतरचा थर्ड टाईप आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. पहिला कोणता बघितला, सिम्पल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह, त्याच्यामध्ये फक्त कॉर्नरला असतात कॉन्स्टंट पार्टिकल. बॉडी सेंटर्डमध्ये कॉर्नरला आणि मध्ये सेंटरला एक असतो. फेस सेंटर्डमध्ये बघा आता, फेस सेंटर्ड युनिट सेल. धिस युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ इच स्पेस. आता क्यूबला जेवढे तुमचे फेस असतील, म्हणजे जो आपला पृष्ठभाग आपण म्हणतो, त्या फेसच्या काय असतं, सेंटरला असतं, सेंटर ऑफ द इच स्पेस इन ॲडिशन टू द कॉर्नर ऑफ द पार्टिकल्स. म्हणजे कॉर्नरला तुमचे असणारे सगळे कॉर्नरला असणार आहे. जसं सिम्पल युनिट सेल आहे तसं कॉर्नरला सगळे असणार, फक्त कुठं असणार आहे, तुमचे फेस सेंटर्डमध्ये, फेसमध्ये असतात, त्याच्या प्रत्येक फेसमध्ये. आणि बॉडी सेंटर्डमध्ये फक्त बॉडी सेंटरच्या मध्ये एक असतो. त्यानंतर बघा आता बेस सेंटर्ड, लास्ट टाईप आहे बेस सेंटर्ड युनिट सेल. This unit cell consists of particles at the center of any two of its opposite faces. आता जे अपोजिट फेसेस असतात, म्हणजे ह्या जे एकमेकांना अपोजिट असतील त्याच्या काय असतं, सेंटरला असतात. सेंटर ऑफ एनी टू ऑफ इट्स अपोजिट फेस इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल. म्हणजे जे कॉर्नरचे आहेत तसे असणार आहेत, प्रत्येक ह्याच्यात कॉर्नरचे आहेत. फक्त फेस सेंटर्डमध्ये काय असतं, प्रत्येक फेसला असतात. ह्यात जरा डिफरन्स कन्फ्यूज होतं, पण बघा समजून घ्या. फेस सेंटर्डमध्ये काय होतं, प्रत्येक फेसवर असतात. पण बेस सेंटर्डमध्ये काय असतात, फक्त तुमचे जे अपोजिट फेस असतात, दोन्हीचे अपोजिट फेस असतील त्या अपोजिट फेसवरच्या सेंटरलाच असतात जे कॉन्स्टंट पार्टिकल्स. ह्याच्या मी डायग्राम दाखवते तुम्हाला, डायग्रामवरनं व्यवस्थित समजेल. आता इथे ही डायग्राम आहे, पण हे क्यूबिकसाठी, क्यूब आहे इथे.
स्क्वेअर पण असतात, स्क्वेअर युनिट सेल पण असतात. फक्त मी तुम्हाला हे युनिट सेलचं सांगते. ही डायग्राम खरं तर क्यूबिक युनिट सेलसाठी आहे, पण हे क्यूब आहेत, पण त्याच्यामध्ये 3च दिले ते SC, BCC आणि FCC. लास्टचा जो बेस सेंटर्ड आहे तो दिला नाही आहे. सिम्पल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूब. आता बॉडीज इथे हे कशासाठी आहेत? क्यूबिकसाठी आहेत, म्हणून काय म्हणतात त्याला? सिम्पल क्यूबिक. आणि बॉडी सेंटर्ड क्यूबिक, फेस सेंटर्ड क्यूबिक हे पुढे बघणार आहे आपण क्यूबिक सिस्टीम. पण आता तुम्हाला फक्त मला कॉर्नर वगैरे दाखवायचं होतं म्हणून ही डायग्राम दाखवते. फक्त इथे लक्षात काय ठेवा, हा युनिट सेल क्यूबिक आहे. याचे स्क्वेअर पण असतात. जर स्क्वेअर असेल तर 4 कॉर्नर्स येतात, किंवा बाकीचे पण असतात जे असतील ते. जसं क्रिस्टल असतं त्याच्यानुसार ते युनिट सेल असतो. मग आता बघा सिम्पलमध्ये काय असतं? सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये आपण काय म्हणतो? फक्त कॉर्नर्सला कॉन्स्टंट पार्टिकल असतात. मग इथं बघा फक्त कॉर्नरचे दाखवलेत बघा. कॉन्स्टंट पार्टिकल आहेत का? प्रत्येक कॉर्नरला आहेत तुमच्या फक्त कॉन्स्टंट पार्टिकल. त्यानंतरचा जो आहे कोणता? BCC मध्ये बॉडी सेंटर्ड क्यूबिक सिस्टीम किंवा बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता हे क्यूबिक सिस्टीमचं आहे, पण तुम्ही बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये कुठं असतो? एक सेंटरला असतो आणि बाकीचे फक्त कॉर्नरला. आणि फेस सेंटर्ड मध्ये कुठं असतो? तर फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये जे प्रत्येक तुमचे फेसेस असतात. हे बघा, हे काय झालं? हा एक फेस, म्हणजे हा एक पृष्ठभाग, हा एक प्रत्येक ह्याच्यावर काय असणार आहे तुमचे? ते पार्टिकल्स असणार आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. फक्त इतकंच लक्षात ठेवा, ही काय डायग्राम तुम्ही कुठेही काढू नका, कारण ही डायग्राम क्यूबिक सिस्टीमसाठी, जो पुढचा पार्ट आहे आपला क्यूबिक सिस्टीमचा त्याच्यासाठी आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला मला हे सांगायचं होतं की जे पार्टिकल्स आहेत कॉर्नरला कसे असणार, मध्ये सेंटरला कसे असणार, किंवा FCC मध्ये फेसवर कसे असतात, हे फक्त एवढं लक्षात ठेवा. हे असे पार्टिकल्स असतात. आता हे क्यूबिक सिस्टीमसाठी. आता आपण क्यूबिक सिस्टीम बघूया क्रिस्टलची. नेक्स्ट आहे क्यूबिक सिस्टीम. देर आर 3 काइंड्स ऑफ युनिट सेल्स इन अ क्यूबिक सिस्टीम. तर क्यूबिक सिस्टीममध्ये 3च टाईपचे युनिट सेल असतात. म्हणजे आपण जे चार्ट बघितले त्याच्यातला लास्टचा जो बेस सेंटर्ड असतो तो नसतो. कुठले कुठले असतात बघा याच्यामध्ये? प्रिमिटिव्ह और सिम्पल क्यूबिक 3च असतात क्यूबिक सिस्टीममध्ये. आणि हीच तुम्हाला फक्त सिलेबसला आहे, आधीचे स्क्वेअर वगैरे काय नाही आहे. क्यूबिक सिस्टीम आहे सिलेबसला. मग 3 लक्षात कोणते कोणते 3 आहेत बघा. फर्स्ट, प्रिमिटिव्ह और सिम्पल क्यूबिक SC. प्रिमिटिव्ह और सिम्पल क्यूबिक त्याला म्हणतात SC. बॉडी सेंटर्ड क्यूबिक BCC. बॉडी सेंटर्ड क्यूबिक BCC. त्यानंतर फेस सेंटर्ड क्यूबिक FCC. जे आपण मगाशी मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवले 3 तेच आहे इथे क्यूबिक सिस्टीम मधले. आता बघा त्याच्यामध्ये फर्स्ट सिम्पल क्यूबिक युनिट सेल काय असेल तुम्हाला आता माहिती आहे? पार्टिकल्स ॲट द ईच ऑफ द 8 कॉर्नर्स ऑफ द क्यूब. आता क्यूबला किती कॉर्नर असतात? टोटल 8 कॉर्नर. त्या डायग्राममध्ये नंतर आपण मोजूया. परताना एकदा मी ती डायग्राम दाखवते तुम्हाला. तर डायग्राम प्रत्येक डायग्रामला त्याचे कॉर्नर किती असतात? 8 कॉर्नर असतात. त्यामुळे त्या 8 कॉर्नरवर प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल, म्हणजे टोटल काय असतील? 8 पार्टिकल्स असतात इथं. 8 कॉर्नर्स ऑफ द क्यूब, ईच ऑफ द 8 कॉर्नर्स ऑफ द क्यूब, सिम्पल क्यूबिक युनिट सेलमध्ये. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. इट हॅज पार्टिकल्स ॲट द 8 कॉर्नर्स. बॉडी सेंटर्डमध्ये कुठं असतो? 8 कॉर्नरला आणि सेंटरला एक. इन ॲडिशनल टू पार्टिकल इन द सेंटर ऑफ द क्यूब. समजलं का? बघा ती 8 कॉर्नर्स आणि सेंटरमध्ये एक. ते सांगते तुम्हाला, मोजून दाखवते मी कॉर्नर्स. त्यानंतर थर्ड आहे फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. त्याला काय म्हणतात? FCC. हॅज द पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ ईच ऑफ 6 फेस. जे आता जे 6 फेस असतात तुम्हाला ते मी दाखवले फेसेस, पृष्ठभाग त्याचे जे असतात ते काय असतात? 6 असतात. ते 6 फेसवर असणार आहे. इन ॲडिशन टू 8 कॉर्नर्स. तुमचे जे राहिलेले 8 कॉर्नर आणि ते 6. बघूया डायग्राम, म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल ते. आता बघा ही डायग्राम. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसतं सिम्पल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक आणि फेस सेंटर्ड क्यूबिक. हे जे तुमचे क्यूबिक सिस्टीम आहेत, क्यूबिक सिस्टीमचे जे क्रिस्टल असेल त्याच्यासाठी असतं. मग आता हे जे युनिट सेल आहे त्याच्यामध्ये पहिला सिम्पल क्यूबिक युनिट सेल किंवा क्यूबिक सिस्टीममध्ये सिम्पलमध्ये काय असतात? फक्त कॉर्नर्सला असतात. मग टोटल कॉर्नर किती असतात? क्यूबला 8 कॉर्नर असतात. बघा आता कॉर्नर ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आहेत का? बघा 8 कॉर्नर्स. 8 कॉर्नरला तुमचे 8 पार्टिकल्स असतील. त्यानंतर BCC मध्ये काय असेल? हे 8 कॉर्नर्स आणि एक सेंटरचा आहे का? बघा इथं सेंटरचा. टोटल 9 होतील पार्टिकल्स. आता पुढे आहे पार्टिकल्स पर प्रत्येक क्यूबमध्ये किती पार्टिकल्स असतील तेव्हा तुमच्यात हे लक्षात यायला पाहिजे. बघा इथं किती झाले? याच्यामध्ये झाले 8. किती आहेत? 8 आहेत. हे कॉर्नरचे इथं 8 आणि हा 9. आता FCC मध्ये काय असतं? हे कॉर्नरचे तुमचे 1, 2, 3 मोजून बघा कॉर्नरला किती असतील? 8 असतील. त्याच्यानंतर प्रत्येक फेसवरचा, प्रत्येक जो तुमचा हा फेस आहे आपण म्हणतो हे फेस, ह्या प्रत्येक फेसवरचं टोटल असे फेस किती असतात? 6 असतात. बघा 1, 2, परत हा इकडे 1, 3, परत हा एक इकडचा एक हा 4,
हा 5 आणि इकडे एक असतात, असे 6 असतात टोटल. तुम्ही बघा क्यूबचे काढून तेव्हा तुमच्या लक्षात येईल. मग आता याच्यामधले जर पार्टिकल्स असतील, आतमध्ये पार्टिकल्स आहेत बघा, ते मोजूया. ते फेसवरचे पार्टिकल्स आणि कॉर्नरचे किती आहेत तुमचे 8. हे बघा हा 1, ह्या फेसवरचा हा 2, परत ह्या फेसवरचा हा 3, परत हा 4, त्याच्यानंतर हा जो फेस आहे ह्याच्यावरचा हा आणि इकडच्या फेसवरचा हा, असे टोटल किती आहेत ते 6 आहेत. समजलं का? बघा SC मध्ये फक्त कॉर्नर्सला असतात, BCC मध्ये एक मध्ये असतो आणि कॉर्नर, आणि ह्याच्या FCC मध्ये फेसला असतात. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतात हे पाठीमागच्या साईडचाच फेस असतो. जे तुम्हाला इथं 2 वाटतायत, हे जे इथं 2 वाटतायत हे हा पाठीमागच्या फेसवरचे असतात. पाठीमागचे जे अपोजिट साईडचे त्याच्या फेस असतात त्याच्यावर असतात. तर ह्याला काय असतं, जो लास्टचा टाईप सांगितला होता तुम्हाला बघा युनिट सेलमध्ये, बेस सेंटर्डमध्ये काय असतं, फक्त अपोजिट साईडला. म्हणजे बघा हा एक आहे, ह्याच्या अपोजिट इकडची साईड होते, त्या अपोजिट साईडला फक्त ते असतात, बाकी कुठे नसतात तिथं. एकमेकांच्या फक्त अपोजिट साईडला असतात आणि फेस सेंटर्डमध्ये सगळ्या फेसवर असतात. मग क्युबिक सिस्टीममध्ये तुम्हाला 3 टाईपचेच दिसतात. आता ही डायग्राम बघून घ्या, लक्षात येतं तुमच्या. आता वरती पण ज्या तुम्हाला वरच्या साईडच्या डायग्राम दाखवले ते ॲक्च्युअल क्रिस्टल दाखवले, पार्टिकल्स एकमेकांना अटॅच करून क्रिस्टल दाखवले, आणि खाली पण आहेत बघा एकमेकांना हे जॉईन झाल्यावर कसं दिसतं तुम्हाला हे SC मध्ये, BC आणि BCC आणि FCC मध्ये. समजलं का? बघा हे टाईप क्युबिक सिस्टीमचे. आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. इथंपर्यंत परत एकदा वाचा, समजेल. काही अवघड नाही आहे, एकदम इझी पार्ट आहे. हा चॅप्टर पण खूप इझी आहे, त्यामुळं इथंपर्यंत वाचा. याच्या पुढचा जो पार्ट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.